ही मोठी दरी जी दिसते जी जशी त्याने उतरला ना तशी उतरायची. साप दिसतंय खोटा गेला घंटा. ही पोपटीसाठी मेहनत बघा किती चालले. स्टार्ट झालेली आहे पोपटी. झाले पोपटी रेडी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण पोपटी बनवणार आहेत. ॲक्च्युली आम्ही खूप दिवसापासून पोपटी बनवायचं ट्राय करत होतो, पण आम्ही व्हेजिटेरियन आहेत. तर कसं करायचं समजत नव्हतं. मग माझ्या फीडला एक व्हिडिओ आली गुजराती उबाडियोची. मग आम्ही सांगितलं की यार हे आपण करू शकतो व्हेजिटेरियन टाईप पोपटी. तर चला आज तेच करूया आपण. सिम्बा आता आपण आलोय बोरं खायला. मस्त आहेत बोरं. या सीझनची पहिली बोरं खाली आणि खाऊन कंटाळा आला. एवढी बोरं आहेत आणि हलकट लोक माझ्यावर बोरं फेकतायत. हे ना शूट चालू आहे रीलचं, मॅन वर्सेस वाईल्ड. बघा किती मस्त रील्स बनवता बनवता ऍक्टरच्या पायाला लागले. खालीच बसला ऍक्टर. साप दिसतंय खोटा गेला घंटा. मस्त सगळीकडे काकड्या लावल्यात. भारी वाटते ना. शूट चालू आहे. ही मोठी दरी जी दिसते जी जशी त्याने उतरला ना तशी उतरायची. काय शूट चालू आहे. अरे पोपटी बाजूलाच राहिले. हे तुम्हाला माहिती आहे का काय? हे आम्ही लहानपणी ना प्रत्येकाच्या अशा टकल्यावर मारून फोडायचो. चला आता कोणाच्या तरी टकल्यावर मारूयात. बघा एवढं झालंय काढून. अजून पूर्ण भरायचं आणि ही अजून एक. खूप आल्यात शेंगा इकडे. शेंगा पण काढून कंटाळा आलाय. आता आम्ही आलो शेंगा वगैरे घेऊन. तुम्हाला दाखवते मी किती शेंगा आणल्यात. हे बघा, हे 2 पूर्ण टोपली भरून आम्ही आणलेत शेंगा. एवढ्या सगळ्यांची आम्ही पोपटी बनवणार आहे. नको काय नको त्या काय टोप तोडायची गरज नाही का. मी तर इथे आहे सुपरवायझर. ही पोपटीसाठी मेहनत बघा किती चालले. आगे तर सुपरवायझर आहे मी इथं. बस का टाकू मावणारच नाही त्या. टाकू का त्या बोल आता. ह्याच्यामध्ये मालवणीचा पाला टाकलाय आपण. आता जास्ती टाकलास तू. मग काढू ना. कोणाला इथे प्रमाण माहित नाही. सगळी टोक्या मारायला लागले. टाकू का. तुक्क्या मारतो तुक्क्या. बघ पोपटीमध्ये सगळे किंग आहेत, पण इथे व्हेज पोपटी उबाडियोमध्ये जरा वांदे झालेत आमचे. अंड्यांचं रिप्लेसमेंट रताळ्यांनी केलंय. हा उबाडियो आमचा एक्सपेरिमेंट वाला आहे. दुपारी आलेलो आम्ही, गेली संध्याकाळ झाली तरी आमचा अजून उबाडियो होत नाही. काय पेंडू आणायला आलेत. पेंडू स्टार्ट झालेली आहे पोपटी. तर मित्रांनो बघा, आम्ही आता पोपटी घेतलेल्या इथे सगळं आग पेटवलेलं आहेत. तर आपल्या इथे कोण कोण आहे बघा, बघू शकता तुम्ही. ही स्वतः चॅनलची मालक आणि हे आमचे दादा. बोल तू काय वाटते किती वेळात पोपटी बनवू शकते? 20 मिनिटं. 20 मिनिटात. आणि हे आमचे पोपटी मेकर आहे. पोपटी मेकर पोपटी किती वेळ लागेल पोपटीसाठी? 5-10 मिनिटात. हॅलो 5-10 मिनिटात. गाईज खोटं बोलतात. 5-10 मिनिट काय लागू शकत नाही. मला अंदाज आहे, मला माहिती आहे. आम्ही पोपटी बनवलेली आहे. ते खोटं बोलतात. बंधू काय वाटतं तुम्हाला? 10 मिनिट. हा 10 मिनिटं. 10 मिनिटं. तुम्हाला काय वाटते? 17 सेकंड 50 मिनिटं. 17 सेकंड 50 मिनिटं. हे सगळे असंच आहेत गाय. यांच्या मागे लागू नका. मी तुम्हाला सांगतो अर्धा तास ते 45 मिनिटं लागणार आहेत पोपटीला. आणि आम्ही नाही लागणार 45 मिनिटं. पण हे बघा किती विस्तो गेले. आणि हे पूर्ण आम्ही इथे पेंडा आणून ठेवलाय बघा. आणि सगळी आणि तुम्ही बघू शकता की पेंडा आणून ठेवलेला आहे. पेंडा गोरचा तेल पण आणायचं आहे. सध्या जायचं आहे. त्यानंतर आम्ही प्लायवूड जे आहे तिथे इथे उचलेले चोरीचे प्लायवूड आहेत. ते पण लोकांचा आम्ही प्लायवूड चालायला लावलेत. तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकता. तुम्ही सुद्धा असं ट्राय करून
करू शकता. खूप मजा वेगळी. त्यानंतर तुम्ही बघायला गेलं आपल्या इथे थंडी पण खूप पडली आहे. दोन्ही कामं आमची होत आहेत, एक शेकून पण होते आणि दुसरं म्हणजे आमची पोपटी पण तयार होते. तर मित्रांनो आम्ही इथे पोपटी बनवायला लावले आणि त्याचबरोबर आम्ही शिंगासुद्धा उकड्यात ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला आम्ही नंतर दाखवू. आणि आज तर पार्टी एक धवल बघा, तुम्ही बघू शकता किती जण टपू बसलेत. 1 2 3 4 आणि 5. पोपटी म्हणजे व्हेज पोपटी उबाडिओ तिला बोलतात गुजरात लँग्वेजमध्ये. गुजरातमध्ये ती फेमस आहे उबाडिओ नावाने. तीच आम्ही बनवली आहे. त्याला आम्ही आमच्याकडे पोपटी बोलतो, तुमच्याकडे काय वेगळे बोलत असेल. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल का आम्ही ती कशी बनवली. त्यामध्ये आम्ही जसं आपण नॉनव्हेज पोपटीमध्ये अंडे टाकतो तर त्याच्या रिप्लेसमेंटला आम्ही काय टाकलं, त्याच्यामध्ये रताळी टाकल्यात. त्यानंतर आम्ही शिंगा टाकल्यात आणि त्या पण शिंगा आम्ही गावठी. तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या शिंगा आमच्या स्वतःच्या शेतातल्या शिंगा आम्ही जाऊन खुडून आणल्या. त्याचा सुद्धा व्लॉग तुम्ही बघितला असेलच. खूप मेहनत घेतलेली आहे पोरांनी. नाही, व्हेज पोपटी बनवण्याचं कारण काय? कारण असं आहे की स्वतः तुमचे यूट्यूब मालक, चॅनल मालक आम्ही व्हेज आणि तो बघा हॅरी पॉटर तो धावत गेलेला आहे तिकडं. हे गुजराती लोक आहेत, गुजरातवरून आलेले. तर आम्ही तर महाराष्ट्रीयन गुजराती आहेत. काय पण खातो, नॉनव्हेज पण खातो, व्हेज पण खातो. पण ह्यांच्यासाठी आम्हाला भाग पडला की व्हेज वाईट झालं काय? पण एक खरं सांगू गुजरातला तुम्हाला, राहून व्हेज आले तुम्ही. पोपटी म्हणजे उबाडीव खाण्यात मजा नाही ना, जी मजा नॉनव्हेजची पोपटी खाण्यात. यांना काढा आजच्या पोपटीमध्ये. हे सहभागी नाहीये, यांना नाही घ्यायचे, आम्हीच खाऊ फक्त. काशाची कवटा काढ्या आणि कवटा म्हणजे काय? काशाची कवटा म्हणजे काय? पण ते नॉनव्हेज पोपटीला जो चिकन टाकतो त्याला पाणी वलतो ना बाबा. तुम्ही येऊ नका आमच्या व्हेज कंटेंट मध्ये, तुम्ही येऊ नका. बोला पुढे बोला ना. काय सांग, जिभेला पाणी आलं आमच्या. आता नाही, आता आम्हाला फोकस करायचं फक्त व्हेज पोपटी खायची. त्यामध्ये रताळी टाकले ऑलरेडी कट आहेत. आणि पुढच्या या Veg 2 पोपटीमधून वीक नंतर आम्ही निखिल पाटील इथे कट आहेत. शीग लावण्याचा कार्यक्रम करणार आहे. मला सांगा, हे यांनी आज 221वी पोपटी आज बनवलेली आहे त्यांची. म्हणजे तुम्हाला कसं वाटते? पण व्हेज पोपटी पहिली आहे त्यांची. व्हेज पोपटीचा एक्सपिरियन्स आमचा पहिल्यांदाच आहे. हा. बघूया आता कशा प्रकारे बघूया. यांनी फेल करण्याचा पुरेपूर संधी एक पण Harry सोडलेला Potter नाही. कोणी एवढी जास्तीत जास्त आग करून करपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांनी. तर आय होप चांगली निघावी. अरे म्हणजे मला पण असं वाटतं की चांगली होईल, कारण की आम्ही खूप मेहनत घेतली. जवळजवळ 3 वाजल्यापासून दुपारी लागला. आता तुम्ही बघू शकता कालोख पडला फुल. पोरांनी शिंगा, मी सुद्धा शिंगा खुडण्यात खूप मी पण खूप यांनी काहीच खुडलं नाहीये. आम्हाला तिकडे खुडायला लावून स्वतः कल्टी मारले. जाऊन काशाची रताळी. तुम्ही व्लॉग मध्ये बघितलं असेल, मी खूप शिंगा खुडलेल्या आहेत, खूप मेहनत घेतली, माझ्या पायाला सुद्धा लागलेलं आहे. भले आम्ही नव्हतो पण आणि सर्वात जास्त मेहनत यांनी केलेली आहे शिंगा खुडण्यामध्ये. यांनी मेहनत आम्ही केली घरी नव्हतो बसून. बट शेताचे मालक कोण आहेत? आम्ही हा. आमच्या वावरातले मेन रिझन आहे, आम्ही शिंगा खुडायला नव्हतो पण आम्ही शेताचे मालक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला माफ आहे असं काहीतरी. आम्ही मोठा या पोपटीसाठी आम्ही मोठा योगदान केलेलं आहे. त्या म्हणजे आम्ही तुरीच्या आणि वालाच्या शेंगा योगदान केलंय. परत आमच्या घरातला मसाला, तेल बिल सगळं मीठ बीठ दिलंय. बरोबर. त्यामुळे हे बोलून तुम्ही असं नका बोलू, असं बोलू नका. हे बोलून आम्हाला असं नका बोला. आम्ही दुपारच्या 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तिथं तडफडत होतो. तुम्ही घरात बसल्या आणि तुम्ही सांगता मेहनत केली. कसली घंट्याची मेहनत केली तुम्ही. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे आपली इज्जत जाते, काहीतरी बोला. कशाला इज्जत जाईल? आता पण मी शिंगा या करू शकतो, त्या गेली काय बोलतात लंपास करू शकतो, कुठे? डायरेक्ट फेकून देईन वय मग मला कशात फेकून देतील? वय गांड्यात म्हणजे काय असं, म्हणजे टाकून, म्हणजे कुत्र्याचं फेकतात नाही. तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला अशी बरी म्हणजे वय गांडा आमचे शब्द आहेत ते. हे बघा तुम्ही बघू शकता काहीच. मडका सजासजी काळा होता. आणि निखिल पाटील मला तर वाटतंय आता रागा तो गरम गरम मडका उचलतील. पण मला एक म्हणायचं आहे, माझं एकच गोष्ट मला खाते, हे एवढे शांत काय आहेत आज? काहीतरी म्हणजे काय झालंय का आतून वार झालाय त्यांच्यावर काहीतरी. त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांना सकाळपासून नुसते नेचर्स कॉल येतात. तुमचा? बाईला डिसेंट लागले तरी बाई पोपटी घाला आलाय. मी त्या पोपटीमध्ये एवढा मसाला टाकलाय ना, तुम्ही बघितला तर किती मसाला टाकलाय मी त्याच्यामध्ये. अरे 2 काटे घेतल्यास त्यांना उचलला असते. म्हणजे मी का उचलू? हा, ते पोपटी उचलण्यावरून पण आता भांडणं झालेत. काय वा घे मार घेना पटा रे, मस्ती नको करू, आधीच माझ्या लागलाय.
मॅन वर्सेस वाईल्ड बनवताना दुखापत झाले त्याला. होय, हो झाले झाले झाले. वा 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 वा. म्हणजे झाले एवढी तापली झाले पोपटी रेडी. अजूनपर्यंत पाला शिजलाय. आतमध्ये शेंगा अजून येल्लोच आहेत. अजून मेहनत करावी लागेल आपल्याला. ती पोपटी आता हाफ झाले रेडी. त्याच्यामध्ये आता परत पाणी टाकलंय आम्ही. परत अजूनपर्यंत काय होत नाही बघा. नाहीये काय बोलायचंय तुम्हाला यावर. एवढी मेहनत करून परत एकदा 45 मिनिटं आली. 45 मिनिटं मी तुम्हाला बोललेलो. ब्रँड प्रमोशन त्याच्यामध्ये ना फक्त त्यावरती आम्ही पाला ठेवलेला ना, ते भांबरूटचा पाला फक्त तो शिजला. बाकी काय नाही झालेलं त्याच्यामध्ये. आम्ही जवळजवळ अर्धा तास तिथे विस्तो केली. एवढा पेंडा आणला जाऊन. त्यात फक्त तो काय शिजला पाला. पाला. आता अजून मला वाटते 15-20 मिनिटं जातील. जाऊ दे मला आता. असं वाटते नसतो आलो बरं झालं असतं. ए, घरी सुकात जेवलो असतो आम्ही. गोल टाकायला काय इकडे अरे शिज ना बाबा पटकन. आम्हाला तर परत पेंडा नलवाटवा लावला. इकडे आ. पेंडा आणायचंय. काय मेहनत चालू आहे पोरांची. एवढ्या लांब त्या पोपटीपासून एवढ्या लांब आम्हाला चालत यावं लागतं पेंड्यासाठी. आणि ती पोरं तिकडे. तुम्हाला सांगतो मी तिथे ती आहे ना, तिथे कवल्यात त्याच्यामध्ये एक मोठा साप आहे. तो रोज म्हणजे एकदा दिसलेला मला. आणि इथं आम्ही पेंडा आणायला आलोय. बघू शकतो तुम्ही. एवढी मेहनत रिस्क जीवनावर रिस्क घेऊन ही पोपटी बनवली जाते. प्लीज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मेहनत तुम्ही बघू शकता किती आमची. पोपटी खात आम्ही असू पण तुम्हाला यामागचे दुःख आणि घेतलेले कष्ट समजले पाहिजेत. आता झालेली असलीच पाहिजे. नाही तर ही पोपटी इथेच आपटून आणि आतमध्ये इथेच टाकून आम्ही निघून जाऊ. अरे तो मडका फुटलाय. आई शपथ नक्कीच आपली पोपटी करपले. मडका तिथे मम्मी शिवाय राहील आता. आमच्या शिंगा पण खाल्ल्या आणि मडकान फोडला. आता नक्कीच आपल्याला मावशी शिव्या देणार आहे. मटका इथे तुटलाय. फायनली रेडी झाले पोपटी. वास एकदम खतरनाक. करपलेलं वाटते. मातुला वास आलाय. ओहो रेडी आहे. रेडी रेडी. करपल्या रे करपल्या. जाऊ दे. फर्स्ट टाइम आहे आपला फर्स्ट टाइम आहे. चालू नाही. पहिल्यांदा व्हेज बनवले. ठीक आहे त्यासाठी चांगली आहे. तर खाऊन बघूयात आपण आता. एक नंबर झाला. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूयात. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.